सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024. एनिमी ॲट द डोअर स्टेप हा सिनेमा बघितला. आता तसे रशिया आणि जर्मनीच्या युद्धावरचे 1942चे पुष्कळ मूवी बघितल्या गेल्यात वॉरशीट, पण प्रत्येकात फक्त स्टोरी थोडीशी डिफरंट, एक वेगळी स्टोरी घेऊन डेव्हलप केलेलं असतं. चांगली स्टोरी छान आहे, सिनेमाही छान आहे, पण आता त्याच प्रकार पुष्कळ व्हायला लागलेत, बाकी काही नाही. तर 1942चं जेव्हा हिटलरनी रशियावर आक्रमण केलं होतं, जर्मनीनी रशियावर आक्रमण केलं आणि मग त्याच्यामध्ये कसं म्हणजे अक्षरशः कत्तलच झाल्यासारखं झाली रशियन लोकांची. आणि त्यात मग एक जण जो सोल्जर असतो तर तो कसा ब्रेवली फाईट करतो आणि त्याला कसं त्याच्या ब्रेवरीला अजून हाईप करणारा एक काय म्हणू आपण त्याला कॉम्रेड भेटतो. आणि मग कशा पद्धतीने ते रशिया आपल्या जर्मनीच्या माणसाला मेन स्नायपरला शूट करू शकतात आणि फ्री होते कशी. आणि कसं त्या वेस्ली नाव आहे त्या मुलाचं, तर कसं म्हणजे नाव होते त्याचं आणि कसा तो पुढे येतो असं त्याची स्टोरी आहे. तर थोडक्यात म्हणजे हेच दाखवलंय की युद्ध सुरू झालेलं आहे आणि लोकांना आता मिलिटरीमध्ये असतात पण तरी जबरदस्ती सगळ्यांना ट्रेनमध्ये बसवून ठुसून फ्रंटवर पाठवलं जात असतं. तर अशाच त्या मॉबमध्ये एक मुलगा असतो आणि त्याच डब्यामध्ये एक अजून मुलगी असते, तर तिला फक्त बघतो तो आणि ती कशा करता युद्धात चालली असते की तिला तिच्या आई वडिलांना असंच ट्रेनमधून उतरवून त्या लोकांनी जर्मनीच्या लोकांनी बांधून आधी एकेकाला शूट केलं असतं की गोळ्या वाचाव्या म्हणून. म्हणजे एकाला शूट केलं की दुसरं ऑटोमॅटिक त्याच्याबरोबर मरणारच. तर त्याच्यामुळे तिला त्यांचा बदला घ्यायचा असतो आणि त्या याने ती जात असते. आणि हा म्हणजे त्याला आर्मीमध्ये मिलिटरीमध्ये काहीतरी नाव कमवायचं असतं म्हणून त्याला जायचं असतं. आणि मुख्य म्हणजे त्याचं लहानपणाचं एक दृश्य दाखवलंय की बर्फाळ प्रदेशामध्ये तो त्याचे आजोबा त्याला शिकवत असतात नेम लावायला गोळीनी आणि तो आधी खूप धीटपणाने म्हणतो की मी मारीन, माझा हात थरथरत नाही वगैरे वगैरे, जवळ येऊ द्या श्वापत, मी बरोबर त्याचा निशाणा घेतो वगैरे, पण तोपर्यंत ते निघून जातात. मग आजोबांचा तो खूप ओरडा खातो, मग सॉरी म्हणतो, मग त्याच्या पुढे मी चूक होऊ देणार नाही असं त्याचं थोडंसं बॅकग्राऊंड दाखवलंय की त्याचा हात नेहमी 11th आवरला थरथरतो. आणि मग आता दाखवलंय की हा मोठा झालाय आणि आर्मी मध्ये आलाय आणि असंच सगळ्यांच्या बरोबर त्याला पण डंप करून तिथे फ्रंटवर पाठवलंय. फ्रंटवर उतरले ह्या लोकांचं तर जर्मनीचं तर गोळाबारी बारूद म्हणजे एअरनी पण बॉम्ब टाकणं, पाण्यामध्ये बॉम्ब टाकणं, समोरून फायर करणं, रणगाडे, म्हणजे सगळ्याच दृष्टिकोनातनं त्यांचं चालू असतं. ऑलमोस्ट रशियाचे सगळे मरत असतात शिपाई, कारण ह्यांच्याकडे जास्त काही आर्म्स पण नसतात आणि काही इन्स्ट्रुमेंट्स किंवा रणगाडे किंवा असं काही नसतं. ते ट्रॅकमध्येच नुसते अडकत असतात. पण कसं तरी करत हे लोक त्या कॅम्पमध्ये पोचतात. मग तिथे हा एकाला कशा पद्धतीने तो म्हणजे मारलेला असतो तर हा कसा मेल्यासारखा पडून राहिलेला असतो आणि तो कॉम्रेड पण त्याला तिथेच भेटतो. तर कॉम्रेड पण म्हणजे जेव्हा बघतो की अरे येतात जर्मनीचे सगळे ऑफिसर्स येतात ते एका ते हौदा सारख्या ठिकाणी ते मेल्यासारखे पडून राहतात आणि मोठा एक ऑफिसर तिथेच आंघोळ करायला येतो, त्याच्याबरोबर बाकीचेही असतात सगळे. तर हा जो वेस्ली असतो तो म्हणतो की थांब मी मारतो आणि तो एक करून सगळ्यांच्या बरोबर डोक्याचा निशाणा घालून सगळ्यांना मारून टाकतो. तर हा मग कॉम्रेड लगेच तिथल्या पेपरमध्ये फ्रंट पेजवर त्याची न्यूज छापतो, त्याला म्हणजे एकदम खूप चढवतो वगैरे. आता तिथले जे मेन ऑफिसर्स असतात रशियाचे ते म्हणतात का आपले इथले सोल्जर्स आपण का हरतोय काय आहे, प्रत्येक जण आपापलं कारण सांगतं.
तर मग हा कॉम्रेड म्हणतो नाही, आपल्या इथे लोकांना जोशची गरज आहे, उत्साहाची गरज आहे, त्यांना कॉन्फिडन्स द्यायची गरज आहे आणि तो कॉन्फिडन्स मी देऊ शकतो. मग त्याला हे कर, म्हणजे कोण आहे मग असा. तर मग हा वेस्लीचं नाव सांगतो आणि मग वेस्लीला ते लोक सिनियर रँक देऊन त्याला आणि कॉम्रेडला सगळं लीड करायला सांगतात. नंतर ह्या लोकांना अशी माहिती मिळते की जर्मनीने पण स्पेशल याचं नाव ऐकून वेस्लीचं की हा शार्प शूटर आहे, असं आहे तसं आहे, यांच्याकडे बेस्ट हे कोणी आहे, तर त्याला संपायला म्हणून त्यांनी तिकडनं एक शार्प शूटर स्नायपर मागवला असतो. आणि तो का तयार असतो, कारण त्याचा मुलगा रशियाकडून ह्यांच्या अगेन्स्ट मेला असतो युद्धामध्ये, म्हणून त्याला त्याचा बदला घ्यायचा असतो आणि तो पण एकदम परफेक्ट असतो. मग दाखवलंय की कसे कसे म्हणजे इन्सिडन्सेस. तर त्याच्यामध्ये ज्या घरामध्ये यांनी शेल्टर घेतलं, म्हणजे कॅम्प तर असतोच पण तिथे एक असं घर असते, तर ती त्या घरामध्ये ती मुलगी जी ह्याला दिसली असते डब्यात, तर ती म्हणजे ती त्यांची नेबर असते ऍक्च्युली, पण तिच्याच घरासारखं राहत असते. त्यांचा जो मुलगा असतो तिला त्यांनी भाऊ मानलं असतं. तर तो जो छोटा मुलगा असतो ताशा, तर तो ह्या स्नायपरला मी तुमच्या बाजूने जर्मनीच्या बाजूने म्हणून मिसलीड करत असतो. म्हणजे मुद्दामून ह्यांचे ठाव ठिकाणे सांगायचे की वेस्ली आणि त्यांचे लोक कसे येतात, कुठून बाहेर पडतात, कुठे लपणार आहेत आणि कुठून तुमच्यावर शूट करणार आहे. आणि बरोबर त्या ठिकाणी म्हणजे ते लोक असतातच. म्हणजे तर लास्ट मध्ये तर म्हणजे मग दरवेळेस असं दाखवलंय चकमक झालेली, आणि तो शार्प शूटर खरंच शार्प असतो. तर दरवेळेस वेस्ली या ना त्या कारणाने वाचतो आणि त्याच्या बरोबरचे कलिग्स दरवेळेस त्या शार्प शूटरच्या ह्यानी मरतात. मग एकदा तो सांगतो म्हणजे त्याला छोटा ताशा की हे लोक कुठे येणार आहेत म्हणून शेवटचं. तर हा मग जर्मन त्याला त्याच्या बदल्यात चॉकलेट्स कुठे काही 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 देत असतो तो जर्मन स्नायपर. तर मग जर्मन स्नायपर त्याला म्हणतो की आता तू येऊ नकोस यावेळेस बाहेर, घरीच थांबायचं. हा म्हणतो ओके, पण तो काही म्हणजे थांबत नसतोच काढतो. आणि मग जर्मनला कळतं की हा आपल्याला उल्लू बनवतोय, तो त्याला मारून आणि हँग करतो त्या टाकीच्या तिथेच. तर हे बघून या लोकांचं डोकं खवळतं. तर मग हे लोक आता कसं म्हणजे त्याला मारायचंच. तर हा कॉम्रेड आणि हे दोघंही त्याच्या मागे येतात. ही पण आलेली असते मुलगी, पण तिला गोळी लागते. मग तो कॉम्रेड तिच्या आईला आणि तिला बसवून पास घेऊन पुढे पाठवून देतो हॉस्पिटलमध्ये, आणि मग हे दोघं त्याच्या मागावर येतात. तर हा म्हणतो की मी आतापर्यंत तुला चुकीचं समजत होतो. कॉम्रेड ह्याला म्हणतो वेस्लीला, म्हणे मी त्या मुलीवर प्रेम करायला लागलो होतो. तर मला असं वाटलं की म्हणजे तू माझं हे प्रेम छिनून घेशील म्हणून मी तुझ्या अगेन्स्ट जायचा आधी प्रयत्न केला, पण मला कळलं की तू चांगला आहेस, माझी चूक नाही. आता मी माझ्या चुकीची हे करतो तुझ्या याच्याकरता, म्हणून तुला कळेल की तो कुठे लपलाय शार्प शूटर, पण तो कारण त्याचं कधीच लोकेशन कळत नसते आणि म्हणून हा एकदम समोर जातो. तो त्याच्यावर तो गोळी झाडतो आणि ह्याला कळतं लोकेशन कुठे. आता शार्प शूटरला हे कळत नाही की नक्की वेस्ली मिळाला का अजून कोण, म्हणून बघण्याच्या याच्यात आधी तो लपत पण नंतर काहीच हालचाल दिसत नाही कोणाची, म्हणून तो ओपनली समोर येतो आणि मग वेस्ली त्याला मारून टाकतो. आणि मग अशा प्रकारे सगळीकडे मग हे होतं की नाही यांचा शार्प शूटर मेला, आणि मग काही कारणाने जर्मनी पण हे करते, युद्ध थांबवते वगैरे. मग हा इकडे तिच्या शोधात येतो, मग हॉस्पिटलमध्ये ती सापडते आणि मग म्हणजे तो सांगतो की आता कशा प्रकारे हा मेला म्हणून म्हणजे आपण आपला बदला पूर्ण केला आणि आता आपण फ्री झालोय. तर ओव्हरऑल अशी ती थोडीशी लव्ह स्टोरी कम देशाकरता प्रेम आणि हे ते, पण छान आहे म्हणजे शूटिंग आणि ओव्हरऑल. पण आता तेच लढाई 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 आणि टिपिकल नाझी आणि
लोकांवर अत्याचार आणि म्हणजे नाझी लोकांवर अत्याचार करतात आणि हिटलरशाही हुकुमशाही तोच प्रकार दाखवलेला आहे त्या काळातला 1942 आणि कसं मग 1943 मध्ये सगळं म्हणजे बदलतं मग